Students, today we are going to learn about the interior angle of polygon. What is meaning of interior angle of polygon? Interior angle of polygons means बहुभुजाकृतीचे आंतरकोन. तर बालमित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा आपला हा गणितचा व्हिडिओ जो आहे तो मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा तिन्ही माध्यमातील मुलांना खूप उपयोगी पडणार आहे. इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन मीन्स इंटेरियर मीन्स अंतर, अँगल मीन्स कोन. इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन, पॉलिगॉन्स मीन बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीचे आंतरकोन याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. व्हॉट इज मीनिंग ऑफ पॉलिगॉन? Polygon means a closed figure which have 3 or more than 3 sides. The first closed figure which have 3 sides is known as triangle. तीन बाजू असणारी बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण. Triangle has 3 sides. 3 sides closed figure known as triangle. त्रिकोणाला तीन बाजू असतात. हियर आय ड्रॉ अ फिगर ऑफ अ ट्रायंगल. दिस फिगर ऑफ ट्रायंगल. द इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स मीन्स आंतरकोन. आंतरकोन म्हणजे नेमकं काय? इंटेरियर अँगल मीन्स काय? अ अँगल विच at inside of the figure is known as interior angle. त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये म्हणजे कोणत्याही आकृती अंतर्भागामध्ये असणारे कोन म्हणजेच इंटेरियर अँगल्स मीन्स आंतरकोन. आता आपल्याला काय पाहायचं आहे? तर द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन म्हणजे कोणत्याही बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज कशी काढायची याविषयी माहिती घ्यायची आहे. द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन. The first figure is a triangle. In standard 6, we learn about the sum of interior angle of triangle is 180 degree. त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याविषयीचा नियम आपण इयत्ता 6वी मध्ये अभ्यासलेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्ट लिहून घेतो 180 डिग्री. द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असतं. याविषयीची माहिती आपण इयत्ता 6वी मध्ये अभ्यासलेली आहे. आपण या ठिकाणी पुढली क्लोज्ड फिगर पाहतोय की ज्याला 4 बाजू असतील. द 4 साइड्स क्लोज्ड फिगर. 4 साइड्स क्लोज्ड फिगर. या आकृतीला 4 बाजू आहेत. कशी आकृती काढली चालेल की ज्याला 4 बाजू असतील आणि बंदिस्त आकृती असेल. The 4 sides closed figure is known as quadrilateral. Quadrilateral. Quadrilaterals means चौकोन. ज्याला 4 बाजू असतात अशी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन. या ठिकाणी 4 बाजू असणारी आपण बंदिस्त आकृती काढलेली आहेत ज्याला आपण चौकोन म्हणतोय. आता या आकृतीच्या बाबतीत देखील तेच पाहायचं आहे की चौकोनाच्या आंतरकोनातील मापांची बेरीज किती असते. चौकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते. आता हे करण्यासाठी द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल काढण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या आकृतीचे 2 त्रिकोणामध्ये रूपांतर करूया. म्हणजे मी जर हा पॉईंट आणि हा पॉईंट जर जोडला किंवा हा व्हर्टेक्स आणि हा व्हर्टेक्स जर जॉईन केला तर या ठिकाणी आपल्याला 2 त्रिकोण तयार झालेले पाहायला मिळतात. द नेम ऑफ क्वाड्रिलॅटरल इज ABCD. आय जॉईंड द व्हर्टेक्स B and vertex D by dotted line. डॉटेड लाईनच्या सहाय्याने मी B आणि D जोडला. अँड हिअर फॉर्म 2 ट्रायंगल्स. द फर्स्ट ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल. या ठिकाणी 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. आता इथला जो अँगल आहे हा अँगल, हा छोटा अँगल आणि हा छोटा अँगल या दोन्हींची बेरीज असणार. त्याच पद्धतीनं इथं देखील हा छोटा अँगल आणि हा छोटा अँगल मिळून हा मोठा अँगल तयार झालेला असणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी हा एक ट्रायंगल आहे आणि
त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे आपल्याला गुणधर्म माहितीच आहे. आता चौकोनामध्ये दोन त्रिकोण सामावलेले आहेत, त्यामुळे याचं माप 180 अंश असणार आहे आणि याचं माप 180 अंश असणार आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी पाहू शकतो की द क्वाड्रिलॅटरल हॅज 4 sides. Quadrilateral has 4 sides and the sum of interior angles of quadrilateral म्हणजे चौकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज, म्हणजे 1 2 3 4 या 4 कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, तर 180 and 180 म्हणजे 180 into 2 is equal to 360 डिग्री, म्हणजे 380 अंश हे चौकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कसाही चौकोन दिसला, समजा मी आता आयत काढला, या ठिकाणी आयत काढला म्हणजे रेक्टँगल काढला, तर रेक्टँगलमध्ये प्रत्येक कोन हा 90 डिग्रीचा असतोय. 90 into 4 9 into 4 36, 90 into 4 म्हणजे 90 4 वेळा घेतलं 360 अंश. म्हणजे कोणताही जर चौकोन असलं तर त्याच्या आंतरकोनाची मापांची बेरीज ही 360 अंशच असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. The third polygon which has 5 sides. The third polygon which has 5 sides. 1 2 3 4 and 5. This figure has 5 sides and known as pentagon. Pentagon is a figure which have 5 sides. Closed figure. आता या ठिकाणी 5 साइड्स आहेत, 5 साइड्स आहेत, 5 बाजू आहेत, बंदिस्त आकृती, 5 कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत. पेंटॅगॉनला मराठीमध्ये म्हणतात पंचकोन. तर पंचकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपल्याला पाहायची आहे. पंचकोनातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज. तर पेंटॅगॉन म्हणजे पंचकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असणार आहे. पेंटॅगॉन 5 साइड्स, क्लोज्ड फिगर, 5 साइड्स म्हणजे 5 बाजू. फाइव साइड्स क्लोज्ड फिगर, 5 बाजू असणार ही बंदिस्त आकृती आहे. अँड द सम ऑफ द इंटेरियर अँगल ऑफ पेंटॅगॉन म्हणजे पंचकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढायची आहे. तर हे काढण्यासाठी काय करणार आपण, तर यामध्ये देखील ट्रायंगल फॉर्मेशन करणार. हाऊ मेनी ट्रायंगल फॉर्म्ड इन पेंटॅगॉन. 1 2 and 3. या ठिकाणी 3 त्रिकोण तयार झाले, 1 2 3, 1 2 3. हेन्स 180 plus 180 plus 180 means 180 into 3. 180 into 3, 18 into 3 is equal to 54. Hence 540 degree is the सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ पेंटॅगॉन म्हणजे पंचकोनातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 540 अंश असणार आहे. नेक्स्ट क्लोज्ड फिगर विच हॅव 6 साइड्स अँड क्लोज्ड फिगर, 6 साइड्स क्लोज्ड फिगर, 1 2 3 4 5 and 6. This is a closed figure which have 6 sides. Is known as hexagon. Hexagon 6 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला आपण मराठीमध्ये षटकोन असं म्हणतो. Hexagon is a closed figure which have 6 sides.
द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ हेक्झॅगॉन. आता हेक्झॅगॉनच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपल्याला काढायची आहे, म्हणजे षटकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती येते. तर या ठिकाणी देखील आपण अँगल फॉर्मेशन करूया, म्हणजे त्रिकोण रचना करूया. किती त्रिकोण मिळतात आपल्याला? 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 1 2 3 आणि 4 या ठिकाणी 4 त्रिकोण तयार झालेले आहेत. षटकोनाला किती बाजू असतात? तर षटकोनाला 6 बाजू असतात. किती बाजू असतात षटकोनाला? 6 बाजू. हेक्झॅगॉन हॅज 6 साइड्स. या ठिकाणी ट्रायंगल किती झालेत? 1 2 3 4. हेन्स 180 डिग्री इंटू 4. 18 आणि 4चा गुणाकार केला तर 18 × 72 येतं. 18 × 4 72 and this 0 written here. 720 degree. The sum of interior angle of polygon is 720 degree. The next closed figure which have 7 sides. The next closed figure which have 7 sides. 1 2 3 4 5 6 7. The next closed figure which have 7 sides is known as heptagon. This figure is known as heptagon. 7 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला हेप्टॅगॉन असं म्हणतात. हेप्टॅगॉनला मराठीमध्ये म्हणतात सप्तकोन. सप्तकोन म्हणजे 7 बाजू असणारी बंदिस्त आकृती. हेप्टॅगॉन्स मीन्स a closed figure which have 7 sides. सप्तकोन. आता सप्तकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज करायची आहे. अगदी सोपं आहे. 1 2 3 4 5 6 साइड आहे. आता इथे लक्ष द्या. या ठिकाणी 3 साइड्स होत्या. अँगल किती आहे? 100 डिग्री इंटू 1. एकच त्रिकोण आहे. 3 बाजू असताना एकच त्रिकोण आहे. 4 बाजू असताना किती त्रिकोण आहेत? when 4 sides angle formation 2 angles formed. in 5 side closed figure angle formation 3. 5 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीमध्ये 3 कोन तयार झालेत. या ठिकाणी 3 त्रिकोण तयार झालेत. ट्रायंगल फॉर्मेशन. इन 6 साइड क्लोज्ड फिगर ट्रायंगल फॉर्मेशन 1 2 3 4 त्रिकोण तयार झाले. 6 बाजू असणाऱ्या आकृतीमध्ये 4 त्रिकोण. 5 बाजू असणाऱ्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण. 5 बाजू असणाऱ्यामध्ये 3 त्रिकोण. 4 बाजू असणाऱ्यामध्ये 2 त्रिकोण आणि 3 बाजू असणाऱ्यामध्ये 1 त्रिकोण तयार झालं. म्हणजे याच जर निरीक्षण केलं बघा, 3 साइड्स जे आपण म्हणू शकतो साइड्स अँड ट्रायंगल फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाजू आणि त्रिकोण. 3 बाजू 1 त्रिकोण. 4 बाजू 2 त्रिकोण. 5 बाजू 3 त्रिकोण. या ठिकाणी 6 बाजू 4 त्रिकोण. Sides and triangle. When 3 sides 1 triangle form. When 4 sides 2 triangle form. When 5 sides 3 triangle form. And when 6 sides 4 triangle form. The number of triangle is less than 2 of the sides of figure. म्हणजे बाजूंच्या संख्येपेक्षा त्रिकोणांची संख्या 2 न कमी आहे. The number of triangle is less than the sides of the figure. Sides of triangle 3 -2 1 triangle. Sides of figure 4 -2 2 triangle. Sides of figure 5 -2 3 triangles. Sides of figure 6 -2 4 triangle. म्हणजे आपण म्हणू शकतो की कोणत्याही बहुभुजाकृतीच्या मध्ये तयार होणाऱ्या त्रिकोणांची संख्या काढण्यासाठी त्याच्या बाजूंच्या संख्येतून 2 वजा करायचं. मीन्स the triangle formation, the number of triangle formation in any closed polygon is less than the sides of that closed figure.
त्या बंदिस्त आकृतीमधून 2 जर वजा केलं तर त्यामध्ये आपण त्या बहुभुजाकृतीमध्ये तयार होणाऱ्या त्रिकोणांची संख्या काढू शकतो. आता या ठिकाणी हेप्टॅगॉन आहे. आता हेप्टॅगॉनचे साइड्स किती आहेत? द साइड्स ऑफ हेप्टॅगॉन इज इक्वल टू साइड्स 1 2 3 4 5 6 7. 7 साइड्स फिगर इज नोन ॲज हेप्टॅगॉन. आता आपल्याला सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ हेप्टॅगॉन म्हणजे सप्तकोनातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज करा. आता ट्रायंगल फॉर्मेशन प्रत्येक वेळी करत बसण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट काढू शकतो. साइड्स किती आहेत? 7. 7 - 2 किती होणार आहेत? 5 ट्रायंगल फॉर्मेशन होणार आहे. त्यामुळं आपण डायरेक्ट 180 × 5 करणार आहे. हा 5 नंबर कसा आला? नंबर ऑफ साइड्स 7. 7 - 2 5 आणि त्यामुळे 5 ट्रायंगल तयार होणार. आपण पाहूया या ठिकाणी 1 2 3 4 and 5. 1 2 3 4 5 या ठिकाणी 5 ट्रायंगल फॉर्मेशन झालेलं आहे इन हेप्टॅगॉन. सप्तकोनामध्ये 5 त्रिकोण तयार झाले. 180 × 5. 18 × 5 90 and this 0. 180 × 5 is equal to 900 डिग्री. त्यामुळे आपण म्हणू शकतो की द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ हेप्टॅगॉन इज इक्वल टू 900 डिग्री. ओके. The next closed figure is figure which have 8 sides. 1 2 3 4 5 6 7 and 8. This figure has 8 sides. And this figure is known as octagon. Octagon is a closed figure which has 8 sides. अष्टकोन म्हणजे ज्याला 8 बाजू असतात, म्हणजे ज्यामध्ये 8 कोन तयार होतात. 1 2 3 4 5 6 7 8. सप्तकोन 7 कोन तयार. 1 2 3 4 5 6. त्रिकोण 3 कोण आहेत. चौकोनामध्ये 4 कोण आहेत. पंचकोनामध्ये 5 कोण आहेत. षटकोनामध्ये 6 कोण आहेत. हेप्टॅगॉन 7 अँगल्स. ऑक्टॅगॉन 8 अँगल्स. द साइड्स ऑफ ऑक्टॅगॉन इज 8. 8 साइड्स म्हणजे 8 बाजू आहेत. 8 बाजू. हेक्टॅगॉनला बाजू किती आहेत? ऑक्टॅगॉनला बाजू किती आहेत? 8 बाजू आहेत. The sides of octagon is 8. The triangle formation in octagon is how many triangles formed in octagon? जरासा विचार करा, लक्षात येईल. आपण काय पाहिलं? त्रिकोण आहे 1 झाला ट्रायंगल. चौकोनामध्ये 2 झाले. पंचकोनामध्ये 3 झाले. अगदी बरोबर आहे. अष्टकोनामध्ये किती होणार आहेत? 6 ट्रायंगल फॉर्मेशन होणार. कारण the number of triangle formed in polygon is less than the sides of polygon. म्हणजे ह्याच्या बाजूंच्या संख्येतून 2 वजा केलं तर आपल्याला ती संख्या मिळते. the number of triangle formed in polygon is less than 2 of number of sides of any figure. या ठिकाणी 8 बाजू आहेत. त्यामुळे 8 बाजू असल्यावर किती तयार होणार आहेत? 6 ट्रायंगल तयार होणार. बघूया आपण. 1 2 3 1 2 3 4 5 and 6. 1 2 3 4 5 and 6. Here 6 triangles form. Hence 180 into, because the sum of interior angle of triangle, त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे या ठिकाणी 6 त्रिकोण यामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे 180 × 6 is equal to 18
into 6 is equal to 108 and this 0 1080 degree. The sum आपण म्हणू शकतो the sum of interior angle of octagon is 1080 degree. The sum of interior angle of octagon is 1080 degree. म्हणजे अष्टकोनातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 1080 डिग्री येते. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक आकृतीची वाक्य लिहायची आहेत. द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ क्वाड्रॅटरल इज 360 डिग्री. आता ह्या सर्व आकृतींचं निरीक्षण केल्यानंतर अशा आपल्याला असंख्य आकृती काढता येतील. आता 8 बाजूपर्यंत आलेलं आहे. द क्लोज्ड फिगर विच हॅव 20 साइड्स म्हणजे 20 बाजू असणारी बंदिस्त आकृती त्यातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज करायची आहे. द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ फिगर विच हॅव 20 साइड्स. आता आपल्याला 20 साइड्स असणारे 20 साइड्स असणारी मी काय आकृती ते काढत नाही. तर 20 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीतील आंतरकोनांच्या मापांची बेरीज करायची आहे. त्यावेळी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 20 बाजू आहेत, मग त्यामध्ये ट्रायंगल फॉर्मेशन किती होणार आहे तर लेस दॅन 2 ऑफ नंबर ऑफ साइड. नंबर ऑफ साइड्स 20 मायनस 2 इज इक्वल टू 18 ट्रायंगल या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. द नंबर ऑफ ट्रायंगल इज 18. हेन्स the sum of interior angle of that figure is equal to 180 degree into 18. ओके. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला असा गुणाकार करून याचं उत्तर आपल्याला काढणं गरजेचं आहे. 18 into 18 324 and this 0 written here. The sum of interior angle of closed figure which have 20 sides is 3240 डिग्री. त्यामुळे आपण म्हणू शकतो की द सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ एनी पॉलिगॉन इज इक्वल टू द 180 डिग्री इंटू द नंबर ऑफ ट्रायंगल. म्हणजे त्या आकृतीमध्ये तयार होणाऱ्या त्रिकोणाच्या संख्या गुणिले 180 जर केलं तर आपल्याला कोणत्याही बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढता येऊ शकते. या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला कोणत्याही आकृतीचं इंटेरियर अँगलची सम म्हणजे बेरीज करता येईल. या ठिकाणी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहून घेणं गरजेचं आहे. सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ polygon is equal to 180 degree into n minus 2. लक्षात ठेवा the sum of interior angle of polygon is equal to 180 degree into n minus 2. Here n means the number of sides. The number of sides 7 minus 2 5. 180 into 5 900. n is equal to n number of sides 5 minus 2 3. 180 into 3 is equal to 514. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही पॉलिगॉनच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढता येते. कशी काढायची? आंतरकोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश गुणिले n वजा 2. n म्हणजे त्या आकृतीच्या बाजूंची संख्या. बाजूंची संख्या किती आहे? बाजूंची संख्या 8 बाजू आहेत. 8 वजा 2 6. 180 गुणिले 6 बरोबर 1080. तर अशा पद्धतीनं तुम्ही कितीही बाजू असणार आहे तुम्हाला सांगितलं 100 बाजूंची आकृती. ज्या अशा आकृती की ज्याला 100 बाजू आहेत तर त्याचं कसं करायचं? 180 गुणिले 100 वजा 2. 100 वजा 2 98 आणि 180चा गुणाकार केला तर तुम्हाला 100 बाजू असणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढता येणार. म्हणजे आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढणार आहे. स्टुडंट्स, टुडे वी लर्न अबाउट द इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन. आंतरकोनांच्या मापांची बेरीज कशी करायची याविषयी आपण माहिती घेतली. तर हा व्हिडिओ पाहून मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम या सर्व विद्यार्थ्यांना
इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन हा मुद्दा अगदी सहजतेने समजला असेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे.